फलटण या ठिकाणी जी घटना घडलेली आहे ही त्या ठिकाणची गुंडागर्दीचा हा एक दुर्दैवी बळी आहे। ही केवळ आत्महत्या नसून ही हत्या आहे असं म्हटल्यासही नैतिक दृष्टिकोनातून चुकीचं ठरणार नाही। त्यामुळे एक महिला, एक मुलगी तिच्या वडिलांजवळ 3 एकर शेती आहे, एज्युकेशन लोड काढून तिला शिकायला पाठवतात, ती देखील MBBSचं शिक्षण पूर्ण करते आणि त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा करत असताना सत्ताधारी पक्षाच्या लोकांचं ऐकत नाही म्हणजे काय तर फिटनेस सर्टिफिकेट द्या आणि ते म्हणतील त्याच्यानुसार कारवाई करा, हे ऐकलं जात नाही म्हणून त्याची छळवणूक होते। आणि ही छळवणूक होत असताना ती स्वाभिमानानं तिची वैद्यकीय सेवा देत असताना ती ऐकत नाही म्हटल्यावर एका ज्युनियर डॉक्टरला पोस्टमॉर्टमसारखी ड्युटी देणे हा एकंदरीत डॉक्टर संपदाच्या बाबत घडलेला प्रकरण हा अत्यंत दुर्दैवी आहे। पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणी अशा स्वरूपाची ही बाब आहे आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या विविध गावामध्ये शिकणाऱ्या महिला, मुली, नोकरी करणाऱ्या मुली, महिला या सुरक्षित नसल्याचा देखील या निमित्तानं हे सिद्ध झालं आहे। ही पहिली घटना नाही। यापूर्वी स्वारगेट या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देखील गृह विभागाने अत्यंत बेजबाबदार स्वरूपाची वक्तव्य केली होती की ती बलात्कारित जी पीडित महिला होती ती ओरडली असती, किंचाळली असती तर बलात्कार झाला नसता। इथपर्यंत हे दुर्दैवी सरकारचे जे उलट्या काळजाचे मंत्री बसलेले आहेत, हे मंत्री बेछूट स्वरूपामध्ये कुठलेही वक्तव्य करत आहेत। एका महिला केंद्रीय मंत्र्याच्या घरातील मुलीला छेडलं जातं, पोलीस कारवाई करत नाही तर त्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये धरणे द्यावे लागतात। या सर्वांमध्ये भरासभर आता फलटण येथील डॉक्टर संपदा हे प्रकरण सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि यामध्ये जो कळस म्हणजे मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातात आणि या घटनेतले जे मुख्य आका आहेत त्या आकांना क्लीन चिट देऊन वापस येतात, ही बाब अत्यंत संतापजनक आहे।